आपण व्हेज कटलेट बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी हे एक स्वीट कॉर्न आहे ते उकडून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये अर्धवट असं फिरून घेतलं. त्यानंतर हा गाजराचा किस, एक गाजर आहे त्याला किसून घेतलं आहे. ही एक शिमला मिरचीचे बारीक बारीक काप करून घेतले. हे छोटे छोटे 2 बटाटे उकडून ते पण स्मॅश करून घेतले. नंतर हे हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट आहे. नंतर हा एक छोटा बारीक चिरलेला कांदा, ही थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि हे थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे. आणि त्यासाठी त्यामध्ये लागणार आहे आपल्याला बघा, ही धणे पावडर, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि हा चाट मसाला. आणि ते कटलेट आहे त्याला आपण हे पोह्याची चुरा केलेला आहे. पोहे मिक्सर, जाड पोहे असतात ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेत, तर त्याच्यामध्ये आपण त्याला लावणार आहोत. आणि नंतर हे तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे, बारीक पेस्ट अशी. आणि त्यामध्ये थोडंसं यात पण मीठ टाकलं, त्यातही मीठ आहे म्हणून यात थोडं कमी प्रमाणात मीठ टाकलं. म्हणजे ही जी पेस्ट आहे आपण कटलेट बनवल्यानंतर यात ते बुडवणार, नंतर त्याला ही पोह्यांची पावडर लावणार आणि नंतर तळणार. चला तर मग आता मी कटलेट बनवते. हे बघा, मी आता हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता याला मी असं घट्ट मळून घेते, यात पाणी घालायचं नाही. हे बघा, आता हे मी मळून घेतले, परंतु हे थोडंसं ओलसर आहे म्हणून मी यामध्ये पाहिजे तेवढं तो पोह्यांचा चुरा टाकणार आहे. हे बघा, मी आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण हाताला तेल लावायचं आणि चांगले त्याचे कटलेट बनवायचे. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे बनवायचे, गोल, चौकोनी, जसं हवं तसं. आता मी कटलेट बनवते. हे बघा, आता कटलेट बनवून तयार आहेत. हे बघा, बीटमुळं त्याला छान असा लाल रंग आलेला आहे. आता मी याला तांदळाच्या त्या पेस्टमध्ये बुडवणार आणि पोह्याचं ती पावडर लावणार आणि बाजूला ठेवणार. हे बघा, आता हे तांदळाच्या पेस्टमध्ये ही कटलेट मी टाकलं आहे. याला पूर्ण बुडवून घेणार. तुम्हाला पाहिजे ते असं तुम्ही 2-3 वेळेस पण कोटिंग करू शकता. त्यानंतर मी याला आता हे पोह्यांच्या पावडरमध्ये टाकणार आहे. आता ही पोह्यांची पावडर त्याला असं दोन्ही साईडनी लावून घेणार आणि बाजूला ठेवणार. अशा पद्धतीने सगळ्या कटलेट मी करून घेणार. हे बघा, आता आपल्याला सगळे पावडर लावून झालेली आहे. पोहे लावायची पावडर लावून झाली. तुम्हाला जर नसेल हे पोह्यांची पावडर लावायची तर तुम्ही ब्रेड क्रम्स पण लावू शकता. हे बघा, मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल हे फार गरम होऊ द्यायचं नाही. जास्त गरम झालं ना तर मग ते असे जळतात. कमी गॅसवर, मध्यम गॅसवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. आता हे मी एक एक करून सोडते. हे बघा, हे जास्त तेल टाकायचं नाही, हे 2-2च टाकायचे. म्हणजे काय होतं, आपण जे त्याला पोहेचा चुरा लावलेला आहे ना तो सगळा आजूबाजूला पसरतो, म्हणून हे कमी टाकायचं तेल तळताना आणि कमी गॅसवर त्याला तळायचं. हे बघा, मी त्याची बाजू आता पलटी करून घेतलेली आहे. छान लालसर रंग येईपर्यंत त्याला कमी गॅसवर आपल्याला तळायचं आहे. हे बाजूला बघा, ते पोह्यांचा चुरा लावला होता आपण, तो कसा बाजूला सुटतो ना, म्हणून कमी तेल टाकलं. किती छान झालेत आपले कटलेट. हे बघा, हे छान तळल्या पण गेलेले आहेत. बघा, आवाज येतोय ना तुम्हाला. आणि आतून पण बघा, बघा. आपले कटलेट आता तयार झालेत. छान झाले ना. तुम्ही पण करून बघा बरं का. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.